नंदुरबारमधील भाजपच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। त्याआधी महायुतीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन केले जात आहे। हिना गावित यांना त्यांच्या आईनी औक्षण केलंय। आज उमेदवारी अर्ज भरायला जाण्याआधी हिना गावित यांच्या आईंनी त्यांचं औक्षण केलं आणि त्यानंतरच मग जोरदार शक्ती प्रदर्शन हिना गावित यांच्याकडून केलं जात आहे। महायुतीच्या नंदुरबारच्या त्या उमेदवार आहेत। खरं तर इथून उमेदवारी बदलली जाणार का अशी एक चर्चा होती, मात्र पुन्हा एकदा हिना गावित यांच्याच नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं। आता आज उमेदवारी अर्ज भरण्याआधी रॅली जी आहे ती मतदारसंघात हिना गावित यांनी आणि सहकारी कार्यकर्त्यांनी काढलेली आहे। हिना गावित या आज शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करतील, मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा त्या विजयी होणार का याकडे खरं तर लक्ष असेल। थेट दृश्य त्यांच्या रॅलीतली नंदुरबार मधले जोरदार शक्ती प्रदर्शन। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन आहे। डॉक्टर हिना गावित या आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि त्याआधीचं हे शक्ती प्रदर्शन। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी प्रशांत परदेशी यांच्याकडून घेऊया। प्रशांत, थेट दृश्य आपण तर पाहतो आहोतच हिना गावित यांच्या शक्ती प्रदर्शनाची, मात्र समीकरण नेमकी तिथली काय सांगतायत? कसं असेल हिना गावित यांचा विजयापर्यंतचा मार्ग सोपा असेल का? निश्चितच आज मोठं शक्ती प्रदर्शन करत हिना गावित यांनी या निवडणूक प्रचाराला सुरुवात केलेली आहे असंच म्हणावं लागेल। हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव हे या प्रचार रॅली उमेदवारी अर्ज भरायच्या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि विशेष म्हणजे सर्व मतदारसंघातून नागरिक किंवा कार्यकर्ते येथील अशी काळजी घेतली गेलेली आहे। महायुतीचे काही नेते अंतर्गत नाराज असले तरी याचा परिणाम किती पडेल हा येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होणार आहे। नाराज नेत्यांची समज घालण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे आणि विजयाचा विश्वास हा हिना गावित यांनी व्यक्त केलेला आहे। मोठ्या मताधिक्याने विजय होईल असं ते सांगत असले तरी या मतदारसंघामध्ये निवडणुकीची चुरस ही मोठी आहे, कारण की एकीकडे डॉक्टर विरुद्ध वकील असा या निवडणुकीचा सामना आहे। उच्च शिक्षित उमेदवार या मतदारसंघामध्ये आहेत, त्याच्यामुळे काँग्रेसकडनं ॲडव्होकेट गोवाल पाडवी आणि भाजपकडनं डॉक्टर हिना गावित असा हा सामना रंगणार आहे। आज हिना गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत असतानाच जे शक्ती प्रदर्शन केलंय आपण पाहू शकतो। मोठ्या प्रमाणात त्यांनी शक्ती प्रदर्शन करून एक संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केलेला आहे। नक्कीच आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा विजय मिळवण्यात त्यांना यश येत आहे का याकडे लक्ष असेल। हिना गावित यांचं हे शक्ती प्रदर्शन। दुसरीकडे मावळमधलं श्रीरंग बारणे यांचं शक्ती प्रदर्शन। मावळ हा तोच मतदारसंघ जिथून पार्थ पवार यांना पराभवाचा सामना करावा लागलेला होता। इथून महायुतीकडून जवळपास सगळ्याच पक्षातले काही नेते इच्छुक होते उमेदवारीसाठी, मात्र अखेर श्रीरंग बारणे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आणि आता त्यांच्या रॅलीत मुख्यमंत्र्यांसह स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारही सहभागी झालेले आहेत। तर हिना गावित सुद्धा तिसऱ्यांदा पुन्हा एकदा विजय प्राप्त करतील का याकडे लक्ष असेल। हिना गावित यांचं सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरण्याआधीचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन। तर आज उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत। राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची लगबग आज दिसते। ही दोन दृश्य उमेदवारी अर्ज भरण्याआधीच्या शक्ती प्रदर्शनाची।